नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू. बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखविल फिरते फुलपाखरू. सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी सम बिनपायांचे बेडकीचे लेकरू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू. सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा, मासोळी सम बिनपायांचे बेडकीचे लेकरू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु. कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीर मामा कोठे निजतो, खवदाड्यातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे बेली पशु पाखरे यांची गोष्टी करू. भल्या सकाळी उन्हात नाहू, कड्या दुपारी पर्ह्यात पोहू, मिळेल तेथून घेऊ विद्या, अखंड साठा करू. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू. झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू. नमस्कार मंडळी, एक पाऊल पुढे या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुनाळ, तालुका पन्हाळा या प्रशालेचा वार्षिक वनभोजनाचा उपक्रम संपन्न झाला. त्या वनभोजना संबंधित हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या माहितीसाठी. चला तर पाहूया या वनभोजनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या गमती जमती आणि भोजनाचा घेतलेला आस्वाद. चला पाहूया. पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुनाळ ही प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. याच उपक्रमांतर्गत वनभोजन, शेतामधील जेवण आणि त्यासोबतच परिसरातील अभ्यास अशा नियोजनातून हा उपक्रम यशस्वी पार पडला. या उपक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहात दिगवडे येथील धरणाजवळील निसर्गरम्य ब्राह्मण मळ्यातील शेतात गेले. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्सुकता आणि नव्या अनुभवांची ओढ स्पष्टपणे दिसत होती. दिगवडे येथील धरण आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर विद्यार्थ्यांचे मन मोहून टाकणारा होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण घेण्याची संधी मिळाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धरणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, प्रगत शेतीची प्रक्रिया, ठिबक सिंचन, पिकांचे फेरपालट, शेतीमधून मिळणारे उत्पन्न याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाणी हे जीवनाचे मूळ आहे आणि शेती हा आपल्या जीवनाचा कणा आहे हे विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रत्यक्ष समजले. तसेच शेतातील कामकाज आणि शेतकऱ्यांचे कष्ट पाहून विद्यार्थ्यांच्या मनात शेतकऱ्यांबद्दल, ते करत असलेल्या कामाबद्दल आदराची भावना निर्माण झाली. निसर्गाच्या सानिध्यात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शेतातील जेवणाचा आनंद घेतला. हिरवळीवर बसून घेतलेले हे वनभोजन त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध खेळ, उपक्रम आणि आनंददायी क्षण अनुभवले. शिक्षणाबरोबरच आनंद आणि सहकार्य यांचे सुंदर मिश्रण या उपक्रमात पाहायला मिळाले. या संपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक,
पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि जीवनातील महत्त्वाचे धडे मिळाले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. चला तर मग आपण सर्वजण मिळून या परिसर भेटीतून वनभोजनातून एक संदेश घेऊन जाऊया. पाणी वाचवूया, झाडे लावूया, निसर्गाशी जवळीक राखूया. गांधीजींनी खेड्याकडे चला असा जो मंत्र होत दिला होता, तेच आवाहन आपण शब्द बदलून निसर्गाकडे चला, निसर्गाला जपा असा सर्व विद्यार्थ्यांना संदेश देऊया. या दरम्यान भोजनासाठी आपल्या नातवाच्या वाढदिवसानिमित्त अध्यापक श्री रामदास झेंडे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी बेत आयोजित केला आणि संपूर्ण खर्च त्यांनी दिला. त्याबद्दल PMC केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्या मंदिर पुणे, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. फुला फुलाचे रंग घेऊया, झाडे
चला चला